क्रिकेटमधील आणखी एक मोठं नाव मयूरदादा कारंडे यांचं शुभागमन या ठिकाणी होतं. त्यांनी धायरीचं नाव महाराष्ट्राच्या पटलावरती अजय अमर केलं. मयूरदादा कारंडे लेफ्ट हँडेड फलंदाज, ज्याच्या नावाची दहशत आता मुंबईचे गोलंदाज घेतात. मयूर कारंडे यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. पुणे प्रीमियर लीग दरम्यान मयूरदादा कारंडे यांचं सहर्ष स्वागत. विनंती, आपण व्यासपीठातील स्थान बनवायचं आहे. चला, दोन्ही टीमचा एक एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. आणि माझ्यासोबत योगेश जाधव सर माझ्यासोबत आहेत. इंग्लिश समालोचन नक्कीच आज तुम्हाला ऐकायला मिळेल. योगेश जाधव सरांना देखील आपण पुणे प्रीमियर लीग या स्पर्धेदरम्यान ऐकणार आहोत. इंग्लिश कॉमेंटेटर योगेश जाधव सर, पुणे प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. अजून एक माईक तिथं आहे का शैलेश सर? शैलेश सरांकडे किती माईक? त्या बॅगच्या इथं माईक आहे बघा. बॅग खाली पडले. येस, आणखी एक मोठा सामना आता मैदानामध्ये पाहायला मिळेल. एका बाजूने अमरदादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशन एक विजय मिळवलाय, तर दुसऱ्या बाजूने व्यंकटेश्वरा ग्रुप आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहेत. एक अगदी सामना जिंकत पुढच्या फेरीमध्ये आपलं स्थान पक्क करण्याचं काम करत, तर दुसऱ्या संघाला या स्पर्धेमधलं आपलं अस्तित्व कायम ठेवायचंय. समालोचन कक्षामध्ये आपण योगेश जाधव सरांना आपण ऐकणार आहोत. इंग्लिश कॉमेंटेटर योगेश जाधव सर, वेलकम. First ball, and that's played towards cover for 4, and that moves the score moves to 4. Siddha Kumar open his account and team's account by 4. Score of Amar Bhau Khedekar Foundation moves to 4 runs. First over is in progress. Second ball. Next ball, that is played towards backward point. 1 run taken. Next 2 runs taken, and score moves to 6 runs. First over is in progress. Nicely played by Kumar. First over is in progress. Amar Bhau Khedekar batting first. Next ball, once again played towards mid-wicket boundary for 4, and the score moves to 10 runs after 3 balls. First over is in progress. One very good batting from Kumar. हॅलो, कुमार मानेच्या बॅट मधनं धावांचा धुमाकूळ इथे घातला जातोय. 2 चौकार या ओव्हर मध्ये आले. पहिल्या 3 चेंडू मध्ये आलेल्या 10 धावा. ऋषी जगताप परत एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, आणि ते पाहूया फटका चांगला गेला, आणि ते विशाल चव्हाणकडनं चेंडू निसटतोय. चेंडू जाईल सीमारेषा पार, आणि त्याच बरोबर पंचांचा इशारा, नो बॉल प्लस चौकार. नो बॉल आणि चौकार देखील आला. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शॉर्ट पिच चेंडूचा पुरेपूर फायदा घेत ऑन साइडला खेळलेला फटका, आणि ते परत एकदा कुमार मानेच्या बॅट मधनं आणखी एक सुरेख फटका, कलात्मक फटका होता. हा चेंडू देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. मैदान तुमचं पण धिंगाणा आमच्या टीमचा
थँक्यू डीजे. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय प्रज्वलजी थडके साहेब युवा उद्योजक यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. मी प्रज्वल दादा यांना विनंती केली आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. प्रज्वलजी थडके युवा उद्योजक यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत. पुणे प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये प्रज्वलजी थडके साहेब यांचं शुभ आगमन. सहर्ष स्वागत. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा. After completion of 1 over, 19 without loss. Excellent batting from Amar Bhau Khedekar team. After 1 over, 19 without loss. येस, कुमार मानेच्या बॅट मध्ये मात्र चांगला धावफलक इथे बनवला गेला. 19 धावा धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. 1 ओव्हर 19 धावा. अमरदादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशनच्या धावा या 19 धावा पूर्ण होतात. योगेश जाधव सरांचं सुंदर इंग्लिश मध्ये समालोचन आज आपण ऐकतोय. अगदी या हाफ पिच क्रिकेटने अजून काय काय द्यावं. हाफ पिच क्रिकेटने ग्लॅमर दिलं. हाफ पिच क्रिकेटने अगदी पोरांना एक मोठं व्यासपीठ दिलं. काल कुणाल दाते सरांचा व्हॉइस ऑफ IPL या मैदानामध्ये ऐकायला मिळाला. शैलेश नियोगुणे सरांचा एक बहादर आवाज देखील आपण ऐकतोय. आणि आज इंग्लिश कॉमेंटेटर मध्ये योगेश जाधव सरांचं देखील सहर्ष स्वागत. पहिला चेंडू इथे मात्र डॉट बॉल आणि पुढचा चेंडू इथे मात्र स्क्वेअर लेग मधनं खेळला. गॅप मोठा आहे आणि तो चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. होणार पोर नाही ऐकणार. राडा होणार पोर नाही ऐकणार. राडा होणार पोर नाही ऐकणार. राडा होणार. आयोजकांना विनंती आहे मैदानामध्ये तो वाघ आहे तो थोडासा बाहेर घ्या. धावफलक 23 धावा. 23 रन. 23 धावा धावफलक आपण पाहतोय. तिसरा चेंडू परत एकदा प्रोग्रेस वरती पाहायला मिळेल. ओंकार पाटेकर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू इथे परत एकदा पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव तिथे मात्र मिळेल आणि सिंगल धाव धावफलक पुढे सरकेल. 24 धावा. Second over is in progress and Amardatta Khedekar team's total is 24 without loss. Nice batting from both the openers so far. Second over is in progress. Next ball. That's played towards cover. And how many? 1 run taken. That's gone for 4. And score moves to 28. Excellent shot. This time misfielding. होणार पोर नाही ऐक. इथे चुका केल्या तर तुम्हाला माफी मिळणार नाही. जसा चेंडू क्षेत्ररक्षक हातून सुटला ते 4 धावा धावफलकावरती. अगदी जखमांवरती मीठ चोळणारा तो चौकार होता. 28 धावा. 28 रन. कुमार माने आज मैदानामध्ये एक वेगळ्या अंदाजामध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय. एस्टनच्या आतमध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न. शरीर भेदक मारा. रन मिळणार नाही. चेंडू डॉट बॉल. येस, इट्स अ 1 मोर डॉट बॉल फॉर दिस ओव्हर अँड व्हेरी गुड बॅटिंग बाय कुमार माने. Yes, of course. It's very good batting so far. Nicely played once again this time straight to the hand of the bowler and very good fielding in the follow through by the bowler. No runs taken this time. ओव्हरची समाप्ती. ओव्हरची समाप्ती. पहिला चेंडू डॉट बॉल, नंतर चौकार, नंतर सिंगल, परत चौकार, नंतर 2 चेंडू डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा. 28 रन. व्यंकटेश्वरा ग्रुपने मात्र चांगली सुरुवात केली आणि ह्या वेळेस मात्र आता व्यंकटेश्वरा ग्रुपला मात्र धावफलक शांत ठेवावा लागेल. सुखसागर नगर मधील आणखी एक क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व ओम लबडे सरांचं शुभागमन. सहर्ष स्वागत. SNCC संघाचे संघमालक ओमदादा यांचं शुभागमन. सहर्ष स्वागत. आज मैदानामध्ये पाहिलं तर अनेक दिग्गज खेळाडू मैदानामध्ये आहेत. निखिल जाधव सर लेजंड खेळाडू आज मैदानामध्ये मॅचचा आनंद घेताना आपण पाहिलं. त्याचबरोबर अल खलिफा टूर अँड ट्रॅव्हलचे शाबीरभाई शेख ज्यांनी मात्र पुण्यामध्ये ऑल इंडिया ऑक्शन घेत हाफ पिचची टर्फ मधील एक सर्वात मोठी स्पर्धा घेतली अल खलिफा प्रीमियर लीग. त्याचे आयोजक शाबीरभाई शेख, अल खलिफा टूर अँड ट्रॅव्हलचे सर्व हे देखील आज मैदानामध्ये. सहर्ष स्वागत. धावफलकावरती आपण पाहतोय 28 धावा. 28 रन.
2 ओव्हरचा खेळ संपलाय. 28 धावफलकावरती आपण पाहतोय अमरदादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशनचा धावफलक मात्र पुढे सरकताना पाहायला मिळेल. विकेट गमावली नाहीये, चान्स मोठा आहे. एका मोठ्या धावफलकाला मध्ये या संघाची बदल मात्र होईल. हो 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 हो, हा चेंडू आकाशाला गवसणी घालणारा फटका होता. चेंडू बिर काम दिला, सीमारेषा पार षटकार. राडा होणार पोरं नाही ऐकणार. राडा होणार पोरं नाही ऐकणार. राडा होणार पोरं नाही ऐकणार. राडा. Excellent shot this time over. Long off for 6. Next ball. विशाल सरकार परत एकदा बॅटिंग साठी मात्र तयार. यावेळेस विशाल सरकारच्या बॅट मधनं सुसाट गोळी फटका. बॅट बंद निघालीये, बंदुकीची गोळी सरळ सीमारेषेला तोडतीये. चौकार, 4 धावा. नाही सामना जिंकणं सोपं. वंडरफुल दिसणार शॉट. या बघाई मजा विषय तिथं जंक्शनचा होणार. विशाल सरकार आर्यन वरती मात्र तुटून पडलाय. ज्या आर्यनला मात्र चांगला गोलंदाज, फिरकी गोलंदाज म्हणून ओळखला जातो, त्या आर्यनला मात्र इथे स्वागत केलं त्याने. यावेळेस मात्र हा चेंडू व्हाईट बॉल, अतिरिक्त धावेमध्ये वाढ. Score moves to 39. Third over is in progress without loss. Amarbhau Khedekar's team moves to 39. Third over is in progress. Next ball. जय गणेश The फ्लॅग Sam. प्रिंटिंगचे सर्व सन्मान्य चंद्रकांत दादा जाधव यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. ही स्पर्धा एका मोठ्या उंचीवरती पोहोचवण्यासाठी ज्या मैदानामध्ये सजावट केली, जे फ्लॅग्स आपण पाहतोय, कलर कॉम्बिनेशन, उत्कृष्ट डिझाईन, ज्या माध्यमातून या स्पर्धेला 4 चांद लावले गेले, ते आमचे चंद्रकांत दादा गणेश फ्लॅग प्रिंटिंगचे सर्व यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. पुणे प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. Nicely played towards fine leg for 4 and score moves to 44. होणार पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा रंगणार. राडा होणार पोरं नाही ऐकणार. राडा होणार. इथे या फटक्यावरती नजाकत जेवढी होती ना, तेवढाच या फटक्यावरती राग देखील होता. कुमार माने, खूप दिवस झाला चर्चा होती की कुमार माने हाफ पिच क्रिकेट मधनं संपलाय, कुमार माने हाफ पिच क्रिकेट मधनं थांबलाय, कुमार मानेचं हाफ पिच क्रिकेट संपलंय, याचं हे उत्तर होतं. आणि आता 12 चेंडूमध्ये 32 धावा बनवणारा कुमार माने मैदानामध्ये त्याच्या हातामध्ये बॅट राहिली नाहीये, त्या बॅटने तलवायचं रूप धारण केलंय. प्रीमियर लीग हाय मर्दा. कॅच आउट घेणार चारदा. गेम चेंजर. 50 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. सिद्धार्थ पाटोळेचं मात्र कौतुक करावं लागेल. गतवर्षी त्याने गोट्याला प्रशांत कदमला संघामध्ये घेतलं, तो देखील आउट ऑफ फॉर्म होता आणि त्याला टीम मध्ये घेतलं. नंतर प्रशांत कदमने काय बॅटिंग केली होती गतवर्षी, टीमला मात्र बक्षिसामध्ये पोहोचवलं होतं. आणि या वर्षी अगदी पाहिलं तर त्याने कुमार मानेला संघामध्ये घेताना देखील तोच विचार केला असेल की हाच तो हुकमाचा एक ठरला आपल्या संघासाठी. फलंदाज मात्र इथे बाद झाला, विकेट गमावली आणि नवीन फलंदाज आता मैदानामध्ये दाखल होईल. सिद्धार्थ पाटोळे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. धावफलक आपण पाहतोय 50 धावा. कुमार माने मात्र इथे बाद झाला, पण कुमार माने त्याचा खेळ मात्र दाखवून दिला, क्लास दाखवून दिला, ज्यासाठी तो ओळखला जातो. खूप दिवसानंतर कुमार मानेची बॅटिंग एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती पाहायला मिळाली, एका मोठ्या मंचावरती कुमार मानेची बॅट तळपताना आपण पाहिली. धावफलक अगदी वेगाने पुढे जातोय. 3 ओव्हर 50 धावा आणि धावतो धावफलक थांबवण्यासाठी आता गोलंदाजी मार्ग सिद्धार्थ बांदल, गोलंदाजी मार्ग सज्ज होईल. समोर असेल विशाल सरकार. अगर आपको है सिक्सर की दरकार तो बैटिंग के लिए चाहिए विशाल सरकार. पाहूया विशाल सरकार या ओव्हर मध्ये षटकार चौकार खेळेल का. समोर हाफ पिच क्रिकेटचा स्टार सिद्धार्थ बांदल. पहिला चेंडू बांदलचा. हा चेंडू मात्र विकेट घेणारा होता. फलंदाज इथे बाद होईल, विकेट गमावली गेली. इथे मात्र विशाल सरकार बाद. वंडरफुल दिसणार शॉट. या बघाई मजा विषय तिथं जंक्शनचा होणार. मोठी विकेट इथे मात्र मोक्याच्या क्षणी मात्र विशाल सरकार बाद झाला. सिद्धार्थ बांदल
ज्यासाठी मात्र त्याने ओव्हर स्वतःच्या हातामध्ये घेतली. संघाचा कर्णधार नेहमीच कॅप्टन लिडिंग ऑन फ्रंट. आपण नेहमी म्हणतो ना कर्णधार कसा असावा, तो मात्र पुढे लढणारा असावा, तो मात्र एक उदाहरण सेट करणारा असावा. आणि त्याने अगदी पहिल्या 3 गोलंदाजांनी ज्या 50 धावा खर्च केला त्यानंतर स्वतःचं उदाहरण त्याने मात्र सेट केलं. पहिल्या चेंडूवर त्याने विशाल सरकार सारखा फलंदाज बाद केला. आकाश साठे नवीन फलंदाज, इथे आकाशला देखील टिपलंय. वा सिद्धार्थ वा, बॅक टू बॅक 2 फलंदाज सिद्धार्थ बांदलने बाद केले. कॅप्टन सहसारीच मेजर दणका बसणार चौकार शिक्सर. मैदान तुमचं पण धिंगाणा आमच्या टीमचा होणार. जबरदस्त झेल इथे मात्र टिपला गेला. विकेट किपर आशिषने टिपला एक चांगला झेल. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद. सिद्धार्थ बांदल त्याच्या खेळाची हुकूमत मैदानामध्ये दाखवत आहे. गत वर्षी सिद्धार्थ बांदल पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाला होता आणि इथे देखील तीच पुनरावृत्ती होणार. पहिल्या मॅच मध्ये तो पराभूत झाला होता, त्यानंतर मात्र संघाला तो फायनल पर्यंत घेऊन गेला, फायनल जिंकून दिली होती. तो सिद्धार्थ बांदल या मॅच मध्ये 2 विकेट घेतल्यात. तिसरा चेंडू डॉट बॉल. हाच कॉन्फिडन्स घेऊन मैदानामध्ये लढावं लागेल, याच कॉन्फिडन्सने मैदानामध्ये जगडावं लागेल. व्यंकटेश्वरा ग्रुपला विजय मिळवून द्यायचा असेल तर सिद्धार्थची गोलंदाजी महत्वाची ठरेल. बॅक टू बॅक 4 चेंडू डॉट बॉल, 4 चेंडू निर्धाव. Excellent bowling from Siddharth. निर्धाव षटक टाकलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक. अशोक दादा भंडारी यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. वैभव दादा कामटे आणि अशोक दादा भंडारी यांच्याकडनं 1000चं पारितोषिक. आणखी एक डॉट बॉल. 5 चेंडू निर्धाव, 5 चेंडू डॉट बॉल, 5 बिंदी गेंदे. शेवटचा एक चेंडू, हा चेंडू निर्धाव येणार का? आणि ते देखील डॉट बॉल. काय गोलंदाजी केली आहे सिद्धार्थ बांदल, आपल्या नावाचा डंका वाजवतोय. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पहिलं निर्धाव षटक या स्पर्धेतील. शुभम दादा बेलदर यांच्याकडनं 1000 रुपये, वैभव दादा कामटे यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. काय गोलंदाजी केली, मोक्याच्या क्षणी आलेली ओव्हर. 6 चेंडू निर्धाव टाकले, 6 चेंडू डॉट बॉल टाकले सिद्धार्थ बांदलने. काय गोलंदाजी केली सिद्धार्थने. पुण्यातल्या क्रिकेटमध्ये काही दिवसापूर्वी धनकवडीतला एक छोटा खेळाडू मैदानामध्ये दाखल होत होता. मोठे दिग्गज खेळाडू असताना एकतर्फी मॅच घेऊन जाणारा सिद्धार्थ बांदल आज मैदानामध्ये मोठमोठ्या संघांमधनं एक विशेष मागणी घेऊन आज मैदानामध्ये उतरतो. का ती मागणी असती ते मात्र त्याने दाखवलं. चांगली गोलंदाजी, 6 चेंडू डॉट बॉल. सुमित गोलंदाजी मार्ग समोर असेल सिद्धार्थ पाटोळे. पहिला चेंडू सिद्धार्थ पाटोळेसाठी, हा चेंडू आपण पाहतोय. पंचांचा इशारा, नो बॉल. पंचांचा इशारा मात्र नो बॉल असा मात्र इशारा आलाय. पंचांचा इशारा नो बॉल. आणि आता फायदा कितपत घेतला जाणार. सिद्धार्थ पाटोळे हप्पीच क्रिकेट, या क्रिकेटचा क्रिस गेल म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तो सिद्धार्थ पाटोळे मैदानामध्ये आपण पाहतोय. अजूनही तीच हुकूमत, तोच दरारा. ज्यावेळेस सिद्धार्थ मैदानामध्ये उतरेल ना, हप्पीच क्रिकेटचे गोलंदाज त्याला गोलंदाजी करताना घाबरत होते. आणि तो सिद्धार्थ आज परत एकदा आपल्या टीमचा झेंडा विजयाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. शॉर्ट पिच चेंडू उंच फटका खेळला होता, पण इथे धाव मात्र एकही धाव घेतली नाही. चेंडू मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडू मात्र आलाय. सिद्धार्थ पाटोळे 2 चेंडू खेळलाय, एकही धाव अजून आली नाहीये. धाव फलक अगदी पाहिलं तर 51 धावा. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. सिद्धार्थ पाटोळेच्या बॅट मधनं चांगला फटका, पण तितकंच चांगलं. ओहो, हलकीची गडबड आणि ते विकेट मात्र सॅक्रिफाईस केली जाईल. शोएब मात्र इथे बाद होईल. नो बॉल आणि एक सिंगल धाव. नो बॉल प्लस सिंगल धाव. मी मात्र धाव फलकावरती नोंदवताना आपण पाहिलं. मॅच इथे रंगतदार होताना पाहायला मिळते. यानंतरचा सामना दोन्ही टीमने तयार राहायचंय. मल्हार वॉरियर्स आणि प्रतीक दादा गणेश दादा दोन्ही टीमने तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल.
आणि यावेळेस मात्र सिद्धार्थच्या बॅट मधनं घणाघाती प्रहार षटकार. Excellent shot from कर्णधार सिद्धार्थ पाटोळे मैदानामध्ये बॅटिंग करतोय. अजूनही 4 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असताना बघूया धावा किती कशा बनवल्या जातील. हा चेंडू सिद्धार्थने मात्र सोडून दिला. ओळखलं चेंडू बराचसा बाहेर जाणार होता त्यामुळे चेंडू सोडून दिला. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेमध्ये वाढ. एका बाजूने अमरदादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशन, दुसऱ्या बाजूने व्यंकटेश्वरा ग्रुप. सिद्धार्थ पाटोळेच्या बॅट मधनं हा चेंडू गगनाला गवसणी घालणारा फटका होता. चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 6. षटकार. पुण्यात धायरीत 13 मेला खेळ खट्याळ दांडीचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा रंग. 2 षटकार सिद्धार्थ पाटोळेच्या बॅट मधनं आपण पाहिले. हा पिच क्रिकेटचा क्रिस गेल दाखवतोय त्याचा क्लास, दाखवतोय त्याचा खेळ. 2 चेंडू त्याने सीमारेषेच्या बाहेर खेळलेत. हा चेंडू परत एकदा सोडून दिलाय. पंचांकडे विचार मात्र केला जातोय. पंचांनी मात्र नकार दिलाय. चेंडू मात्र डॉट बॉल. आणि आता मला वाटतं तिसऱ्या पंचाकडे विनवणी केली. तिसऱ्या पंचाकडे पाहिलं जाईल. तिसरे पंच पाहतील हा चेंडू व्हाईट बॉल आहे का नाही. बॅटिंग टीमने घेतलेला रिव्ह्यू. पंचांनी मात्र चेंडू मात्र घोषित केला होता आणि पंचांना मात्र पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलाय. तिसरे पंच चेक करतील हा चेंडू व्हाईट बॉल आहे का नाही हे मात्र पाहिलं जाईल. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुणे प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. सर्वांच्या नजरा मात्र आता तिसऱ्या पंचांच्या कामावरती असेल कारण एक चेंडू महत्वाचा आहे. एक डॉट बॉल, एक चेंडू मात्र महत्वाचा आहे. खास करून व्यंकटेश्वरा ग्रुपला मात्र ही मॅच महत्वाची आहे. इथे जिंकावं लागेल. डू ऑर डाय सामना जवळपास त्यांच्यासाठी असेल. धावफलक आपण पाहिलं तर 66 धावांवरती पोहोचलाय आणि ते पंचांचा इशारा फेअर डिलिव्हरी असा इशारा आलाय. चेंडू मात्र डॉट बॉल. निर्धाव पंचांचा अगदी योग्य निर्णय. शेवटचे 2 चेंडू मात्र शिल्लक असतील. 66 धावा. सिद्धार्थ मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल आणि जर मोठे फटके आले, धावा जर आल्या तर मात्र एक मोठा धावफलक इथे उभा राहील. आणि ते वा सिद्धार्थ वा काय चेंडू खेळला. फक्त बघत राहावं लागेल प्रेक्षकांसारखं खेळाडूंना. it's raining sixes. It's supposed to be the raindrops were replaced by cricket ball here in Pune. Excellent batting from Siddharth. 3 sixes in this over. Last ball of this over and of this inning. DJ दाबा. शेवटच्या चेंडूवरती मात्र सिद्धार्थ पाटोळे इथे बाद झाला. क्लीन बोल्डचा शिकार झाला. धाव फलकावरती धाव बनवल्या गेल्या. 72 विजयासाठी व्यंकटेश्वरा ग्रुपला बनवायला लागतील 73 धावांचं आव्हान इथे पूर्ण करावं लागेल. टॉस टाइम. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. मल्हार वॉरियर्स आणि त्याचबरोबर टीम प्रतीक दादा, गणेश दादा दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी यायचंय. Venkatesh team won the toss and they elected to field first. And Amadada Khedekar batting first scored 72 after 5 overs. Venkatesh Waraghat needs 73 runs to win. थँक्यू योगेश सर. आणि आता मी समालोचन कक्षामध्ये आमंत्रित करेन अल खलिफा टूर अँड ट्रॅव्हलचे सन्माननीय साबिरभाई शेख आणि SP स्पोर्टचे सर्वेसर्वा इबूबाई यांना या ठिकाणी मी आमंत्रित करेल. नाणेफेकीचा कौल या 2 मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाईल.
इबूबाई आणि त्याचबरोबर सन्माननीय साबीरभाई शेख यांना या ठिकाणी मी आमंत्रित करेन. नाणेफेकीचा कौल या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाईल. अल खलिफा टूर अँड ट्रॅव्हल चे सर्वे सर्वा आणि त्याचबरोबर पुण्यातील एक दर्जेदार स्पर्धा आपण जी पाहिली हप्पी क्रिकेटची जवळपास संपूर्ण भारतातनं या खेळाडूंनी या स्पर्धेचा भाग घेतला. 3 दिवस चालणारी डे नाईट स्पर्धा, एक मोठं आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळालं. त्या स्पर्धेचे आयोजक अल खलिफा टूर अँड ट्रॅव्हलचे सर्वे सर्वा साबीरभाई शेख आणि पुण्यातील SP स्पोर्ट्स दालनचे सर्वे सर्वा इबूबाई यांच्या शुभ हस्ते टॉस. जवळपास त्या प्रीमियर लीग मध्ये 30 संघांनी सहभाग घेतला होता. एक मोठी स्पर्धा आणि आज पुणे प्रीमियर लीग या स्पर्धेदरम्यान देखील साबीरबाईंचा सहभाग, इबूबाईंचा सहभाग, SP स्पोर्ट्स कडनं प्रत्येक दिवसाच्या उत्कृष्ट खेळाडूसाठी दिली जाणारी बॅट, SP स्पोर्ट्सची एक आकर्षक बॅट देऊन आपण सन्मानित करणार आहोत. इबूबाईंचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर साबीरभाई आपका भी तहे दिल से स्वागत आहे. टॉस केला जाईल साबीरभाईच्या शुभ हस्ते. टॉस एका बाजूने PPL एका बाजूने जब्बा वॉरियर. टॉस येस, कोण मागते टॉस? येस, लखनचा कॉल असेल. जब्बा वॉरियर्स असा कॉल आणि जब्बा वॉरियर्स टॉस जिंकलाय. लखन अभिनंदन, टॉस जिंकलाय. मागच्या मॅचचं काय रणनीती आणि या मॅच मध्ये आता काय सुधारणा केली आहे? मागच्या मॅचला आम्ही टॉस हरलो होतो. या मॅचला टॉस जिंकलोय तर आम्ही पहिली गोलंदाजी करू. कितपत धावांमध्ये दिग्विजयला रोखण्याचा प्रयत्न करताल? 50 ते 60. येस, शुभेच्छा तुला. दिग्विजय माझ्यासोबत आहे. दिग्विजय, खूप सारे भोपू वाजवले, वॉर्मअप केला होता, हवा तिथे कमी झाली, पण आता या मॅच मध्ये शांत आहात आणि शांततेने आज क्रांती काय होणार? काय नाही, आमच्या प्लेयरांना थोडेसे चुकांमुळे आम्ही गेली मॅच हारलो. म्हणजे मॅच मध्ये होतो पूर्ण. शेवटी क्रिकेट आहे, त्यापुढे आपण जाऊ शकत नाही. तरी या मॅच मध्ये आम्ही 70-80 रन करून ती मॅच जिंकायचा प्रयत्न करू. खरं तर सर्व प्रेक्षकांना दिग्विजय आणि टीम कडनं फार अपेक्षा आहेत. त्या अपेक्षाचं ओझं तुझ्यावरती काय आहे का आता? नाही, ओझं वगैरे म्हणजे बाहेरच्यांचं ओझं नाही, संघ मालकांचं पण ओझं नाही. आणि मी खरं तर दीपक भाऊंना धन्यवाद मानन की गेल्या वर्षी पण त्यांनी मला चॉईस म्हणून घेतला, या वर्षी पण घेतला. त्यांनी विश्वास ठेवला, त्याचा मी सार्थ करण्याचा प्रयत्न करेन. यस, या मॅच साठी दिग्विजयला खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्याबरोबर साबीरभाई माझ्यासोबत आहेत. साबीरभाई, मी विनंती करेल की आपण खेळाडूंना शुभेच्छा द्याव्यात. फर्स्ट टाइम आया मैं PPL देखने के लिए, माशाल्लाह बहुत अच्छा लगा. और सब जितने प्लेयर्स खेल रहे सबको मेरी तरफ से कांग्रेचुलेशन, बेस्ट ऑफ लक. यस, इबूबाई बोलणार नाही तर हरकत नाही, पण धन्यवाद इबूबाई आणि धन्यवाद साबीरभाई. मॅच इथे परत एकदा सुरू होते आणि जशी मॅच सुरू होईल आपण समालोचन कक्षामध्ये वळूया. परत एकदा एक बहारदार आवाज शैलेश निवंगणे सरकडे जाऊया. धन्यवाद, थँक्यू. Hello. Next ball, nicely played towards fine leg for 4. And score moves to 5 runs. First over is in progress. 73 runs needed in 5 overs. नुकतंच ज्यांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान विजेत्या आणि उपविजेत्या संघ मालकांना जी 2 व्हीलर बाईक आपल्याला लाभली आहे, ते गज्जू शेठ मते यांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. Next ball, right. First over is in progress. 5 without loss. Next ball. Trying to reverse sweep and that's gone for 4 byes. Umpire's signal is byes 4 and score moves to 9 runs. First over is in progress. 73 runs was a target.
Next ball, left arm round the wicket. Once again, try to play it towards mid wicket and single runs taken, and that single, using that single, score moves to 10 runs. Now change in angle from left-hander. He is now bowling over the wicket to the left-hander batsman. Next ball. This time played in the air, and that's gone the distance for 6. What a shot. And that's a no ball as well. आपलं पुणे आपली स्पर्धा पुणे प्रेमी This time trying to sweep. A dot ball. No runs taken. 17 runs already scored. Excellent batting so far from Niraj. Next ball. Left-hander bowler, and that's played towards long on for single. 1 run taken. 2 runs. Excellent running between the wickets, and there's 2 runs. And score moves to 19 without loss after 1 over. After 1 over, 19 without loss. Chasing a target of 73 runs. 4 overs remaining and 54 runs required. Venkatesh Vera group chasing a 73 runs target set by Amarbhau Khedekar team. After 1 over 19 without loss, Siddharth is on strike, Niraj is on strike, off strike. Next over, right arm over the wicket to Siddharth. This time played through cover for 4, and that 4 score moves to 23 without loss. Excellent batting. What a shot. ह्या भागातली टीम लई टॉप शिक्षर त्यात बॅटिंगचा खॉप नाही सामना जिंकणं सोपं Excellent shot by Siddharth through cover. Next ball. Trying to sweep this time, and it's wide signal by the umpire. Once again, try to reverse sweep. Doesn't able to connect. And this is a dot ball. Excellent dot ball this time. 24 runs in the second over. Excellent shot straight to the hand of the fielder, and there is a misfielding and 1 run taken. Score moves to 25. Excellent batting from Siddharth and Niraj, the opener pair of this team, chasing a target of 73 runs. Second over is in progress. The score moves to 25 without loss. Trying to scoop that one. There is a chance of run out, and umpire signals for the third umpire. The decision is pending now. Decision goes to third umpire. Run out check. Excellent throw from the keeper. Second over is in progress, 25 without loss. There is a run out check going on.
Venkateshwara Group batting second, chasing a target of 73 runs. Second over is in progress, 25 for no loss. Wicket. Third umpire decision is out, and Venkateshwara Group lost their first wicket in the form of Neeraj. He is also batting well. Next batsman, Ashish. Siddharth is on strike. Second over is in progress. Kumar Mani, right arm over the wicket to right-hander Siddharth. There is a protection in the deep on the square leg. There is a mid-wicket. There is on the offside. Backward point. Next ball and wide signal. Wide and 4. Total 5 runs. 5 extra runs has been given on this ball. क्रिकेटचा होणार राडा होणार पोर नाही ऐकणार राडा होणार पोर नाही ऐकणार ये राडा होणार. Nicely glided towards mid-wicket for just a single. And score moves to 31. Loss of 1 wicket. Second over is in progress. Ashish has played that one through cover for just a single. This time single run taken and score moves to 32. After 2 overs, 32 for loss of 1 wicket. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 32 धावा. 41 धावांची आवश्यकता 3 षटकांमध्ये व्यंकटेश्वरा ग्रुपला हा सामना जिंकण्यासाठी. बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. 1 ओव्हरचा बॅटिंग पॉवर प्ले. 3 फिल्डर बाहेर. After 2 overs, 32 for loss of 1 wicket, Venkateshwara Group chasing a target of 73 runs. 3 overs remaining and still 41 runs required. Harshraj now bowling his first and for his team third over. Timer is going on. Timer चालू आहे. लवकरात लवकर चालू करायचा आहे सामना. This time played towards square leg. There is a protection in the deep and just a single run taken, and that single score moves to 33 for loss of 1 wicket. Third over is in progress. Harshraj bowling his first over. Next ball. Ooh, nice ball, dot ball. Excellent bowling from Harshraj. This time there is a protection and single runs taken. Nicely fielded at third man. Just a single and score moves to 34. Loss of 1 wicket. Third over is in progress. 34 for 1. Harshraj. Excellent bowling so far. Just. Oh, excellent shot. That's gone the distance for 6. And that 6 moves to score moves to 40 for 1. बॅटिंगचा खॉप नाही सामना जिंकणं सोप वंडरफुल दिसणार शॉट या बघाय मजा. 33 runs required from 14 balls. The match is really on. Third over is in progress. Harshraj
bowling his 5th ball. This time it's in the air and dropped. Fielder was not able to collect the catch. Single runs taken and score moves to 41 for 1. Still 30. Harsharaj is bowling. Harsharaj is bowling very well. So far, he has given just 9 runs in 5 balls. Next ball, and this time, this gone the distance on the roof there on the leg side, and that's gone the distance for 6. राडा होणार पोर नाही ऐकणार रे राडा होणार पोर नाही ऐकणार रे राडा होणार पोर नाही ऐकणार राडा होणार पोर नसत्यात ऐकत. 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता. 3 overs been bowled. 47 for loss. बारा चेंडू 26 धावांची आवश्यकता. अतिशय सुंदर असा फटका मारलेला सिद्धार्थने शेवटच्या चेंडूवर आणि त्यामुळे इक्वेशन थोडं क्लोज आलेलं आहे. अतिशय सुंदर आणि रोमांचक असा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. अमरभाऊ खेडेकर आणि व्यंकटेश्वरा ग्रुप. 12 चेंडूंमध्ये अजूनही 26 धाब्यांची गरज. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती डिम्मो. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक. पुढचा बॉल. हा बॉल मात्र इथे स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील. हे व्यवस्थित आहे का बघा. लागलं नाही ना. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. डीजे गाणं बंदच ठेवा आता, कारण 10:30 वाजून गेलेत. गाणं थोडंसं बंदच करा. धावसंख्या आपण पाहतोय 51 आहेत. एक बॅटर बाद आहे. पहिल्याच बॉलवरती आलेला चौकार. 22 धावा अजूनही करायच्या आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला इथे खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने पळत जाऊन चेंडू अडवलाय. सिंगल इथे मिळते. पहिल्या 2 चेंडूंवरती आलेल्या 5 धावा. 10 चेंडूंमध्ये 21 धावींची गरज आहे. 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये 21 धावींची गरज आहे. पुढचा बॉल. सिद्धार्थ शफल होऊन बॉलला मात्र पाठवून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषेच्या पलीकडे. वजनदार दमदार ठोकलाय सिद्धार्थ यांच्या बॅटमधून. हा षटकार सुरेखरित्या ऍक्शन रिप्ले आपण मुख्य स्क्रीन वरती देखील पाहू शकता. शफल झाले, जागा बनवली आणि योग्य ती जागा त्या चेंडूची दाखवण्यात आली. 6 धावींची मोहर त्या चेंडूवरती लावण्यात आली आणि या 6 धावेनंतर धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या 58. एक बॅटर बाद. पहिल्या 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 11 धावा डिम्बो यांनी खर्च केल्यात. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला पुश केलाय पॉइंटच्या दिशेने. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील पूर्ण आहे. पहिली धाव जर वेगात घेतली ना तर स्वाभाविकरित्या दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते. एक चांगलं कॉम्बिनेशन आपण दोन्ही बॅटर मधलं चांगल्या आय कोऑर्डिनेशन आणि त्या दरम्यान प्राप्त केल्या जातात त्या 2 धावा. धावसंख्या होते ती 60. अजूनही 13 धावा बनवायच्या. पुन्हा एकदा अकुट टप्प्याच्या बॉलवरती केलेला कडक प्रहार. बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे होईल फरार. 6 धावेंसाठी. 66. 66 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. 66 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सिद्धार्थ संघाचा संगडायक. मॅच जिंकवण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न देखील यशस्वी होत आहेत. मागच्या मॅच मध्ये पराभव स्वीकारला परंतु हा संघ देखील तितकाच मातब्बर आहे. व्यंकटेश्वरा ग्रुप पहिल्या मॅच मध्ये पराभव स्वीकारला परंतु या मॅच मध्ये मजबूत पकड. पुन्हा एकदा ऑन साइडला इथे खेळण्याचा प्रयत्न. कॅप मध्ये चेंडू आहे. फाईन लेगच्या दिशेने बॉल मात्र ट्रॅव्हल होईल. चौकार 4 धावेंसाठी. षटकाची समाप्ती. 70 धावा झाल्यात.
तर विजयासाठी अजूनही 3 धावींची गरज आहे. म्हणजे तब्बल 23 धावा या षटकामध्ये खर्च झाल्यात. महागडे षटक डिंबे यांचं काय सांगाल सर याबद्दल? जे मागचं षटक गेलं 23 धावांमध्ये. अतिशय सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली सिद्धार्थकडून. अतिशय सुंदर असे षटकार आणि चौकार या षटकामध्ये मिळाले आणि त्यामुळे आता फक्त 3 धावांची आवश्यकता आहे 6 चेंडूंमध्ये. अतिशय सुंदर अशी फलंदाजी सिद्धार्थकडून. नक्कीच एक चांगला प्रयत्न केलाय कॅप्टनने. इथे जबाबदारी स्वतःवरती घेतली. चला पुढच्या दोन्ही टीम आपापला डगआउट घ्या. चला लगेच डगआउटच्या दिशेने जायचं. ही मॅच संपल्या लगेच मॅच सुरू होणार आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती मॅच फिनिश. इथे चौकार मारलाय व्यंकटेश्वरा ग्रुप या संघाने मात्र इथे विजय मिळवलाय. या ग्रुपमध्ये आजच्या दिवसभरामध्ये अजून एक ट्विस्ट इथे निर्माण होत आहे. आता 3 संघ 4ही संघ आपण बघितले ना तर इथे 3 संघांनी आतापर्यंत एक मॅच जिंकली आहे. बघूयात आता इथे पुढच्या मॅचला देखील सुरुवात होते आणि कशा प्रकारे या मॅच मध्ये देखील कामगिरी केली जाईल. दोन्ही संघ तितकेच ताकदवान आहेत. काही संघातील काही खेळाडूंचा खेळ चांगला झालाय परंतु आपण पाहतोय काही संघ किंवा काही खेळाडू अजूनही त्या प्रतीक्षेमध्ये आहेत की कधी खेळ चांगला होईल. मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे दिला जाईल. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन आणि व्यंकटेश्वरा ग्रुप या संघाचे संघ नायक सिद्धार्थ ठरतायत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. सिद्धार्थ मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आहेत. मी सिद्धार्थ यांना विनंती करेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे प्रदान करतोय. नुकतंच ज्यांचं शुभागमन होत आहे खऱ्या अर्थाने अभिसमालोचन करण्या अगोदर ती ज्यांचा आवाज संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये दुमदुमला आमचे मार्गदर्शक आणि एक क्रिकेट वेडे व्यक्तिमत्व आकाश धोत्रे सरांचं देखील इथे शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत. पुढच्या